सुरुवातीला मी माझ्या करिअरच्या दृष्टिकोनातून सांगितलं तर माझे जे पूर्वी सुरुवातीचे 9-10 वर्ष होते हे फॉर्मेशनचे इयर होते असं मी तुम्हाला म्हटलं. त्यामध्ये काय होतं की मी शिकत होतो की काय कसं HR चालतंय. त्यावेळेला युनियनायझेशन जास्त होतं, प्रोडक्टिव्हिटीवरती फोकस होता. त्याच्यानंतर मी ज्याला BSFला आलो म्हणजे 2000च्या आसपास ज्याला तो काळ सुरू झाला, तो प्रोडक्टिव्हिटी आणि कॉस्ट फोकस राहिला आणि त्याच्या दृष्टिकोनातून ते पुढचे 10 वर्ष गेले. आणि त्याच्यानंतरचा जो काळ आला त्या काळामध्ये तुम्हाला थिंक डिफरंटली, इनोव्हेशन, कॉस्ट ऑप्टिमायझेशन आणि आपण कसं वेगळ्या प्रकारे कामं करू शकू ह्या पद्धतीने त्याचं अपेक्षा निर्माण झाली प्रत्येक फंक्शनमध्ये. HR इज नॉट एक्सेप्शन टू दॅट. मी सुरुवातीला ज्याला इंडस्ट्रीमध्ये आलो त्याला आम्हाला पर्सनल असं डिपार्टमेंट म्हटलं जायचं. मग ते हळूहळू होता होता ते HR डिपार्टमेंट झालं. त्यांना मग ते HRBP, BUHRचे वेगवेगळे नावं आली आणि त्याच्यानंतर ते पार्टनरिंग आलं. आता ह्याच्यामध्ये काय झालं की पूर्वी ह्या फंक्शनकडे सांगितलेली कामं करत जा आणि टू द एक्सटेंट काही लोकांचं असायचं की हे फॅसिलिट करायचंय, म्हणजे तुम्हाला काय लागलं की तुम्ही येऊन आपल्याला द्यायचं. म्हणजे HRचं काम काय, त्यांनी फक्त ते ऑइल टाकायचं आणि ते फ्लेक्सिबिलिटी ते पाहायचं, ह्याच्या पलीकडे काय नाही. परंतु जसा वेळ बदलत गेला HR हे फंक्शन पार्टनरिंग मध्ये आलं. म्हणजे काय झालं की हळूहळू ह्यांनी स्वतःचं जे पॅशन म्हणा किंवा बघण्याचा दृष्टिकोन बघा किंवा त्याचं रिअलायझेशन सगळ्यात झालं की सगळ्यात प्रथम आपल्याला स्ट्रक्चर पाहिजे. ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर कसं असेल, कंपनी कशी चालेल, आपल्याला कोणत्या पोझिशन्स लागतील. म्हणजे प्रथम की मॅनपॉवरचं प्लॅनिंग करा, त्याचं मग चांगली अशी मॅनपॉवर घ्या, त्यानंतर त्यांची डेव्हलपमेंट करा, त्यांचं बेसिक हायजीन मेंटेन करा, डेव्हलपमेंट करा आणि त्याच्यानंतर त्यांना प्रोग्रेस द्या. कारण काय असतं की लोकांना वाटतं जॉब नाही आहेत, जॉब भरपूर आहेत, परंतु ते जॉब तुम्हाला मिळतात की नाही ते पहा. तुमची उपयुक्तता तुम्हाला दाखवून द्यायला पाहिजे. परंतु तुम्ही उपयुक्त असाल तर जसं मी त्यांना ॲज अ एम्प्लॉयर पाहतोय तसंच कित्येक बाकीचे एम्प्लॉयर त्यांना पाहतायत. म्हणजे यू बिकम अट्रॅक्टिव्ह, तुम्हाला ते उचलण्यासाठी करतायत. म्हणजे रिटेन्शन करा. म्हणजे माझं धोरण कुठे आलं की माझ्या विचारामध्ये बदल कसा झाला की आपल्याला मॅनेजमेंट ट्रेनिंग घेतला तो मॅनेजिंग डायरेक्टर होऊ शकतो का हे काम पाहण्याचं आपलं आहे. बरं, बिझनेसमध्ये आपण कसं कॉस्ट ऑप्टिमायझेशन आणू, कुठच्या प्रकारे की चांगली मॅनपॉवर, मिनिमम मॅनपॉवर, परंतु त्यांचे वर्क लाईफ बॅलन्स व्हायला पाहिजे, त्यांनाही ग्रोथ मिळायला पाहिजे आणि ते पुढे जायला पाहिजे आणि कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे.